समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू. विभागाकडून दिरंगाई झालेलीच आहे, कारण जर पोलिसांनी सहकार्य केलं असतं तर 48 तास मृतदेह तिष्ठत ठेवण्याची वेळ कुटुंबावर आली नसती. आज आपला माणूस गेला तर निदान त्याचे सर्व संस्कार तरी व्यवस्थित पार पडावे ही कोणत्याही कुटुंबाची भावना असतेच. पण ही भावना असताना सुद्धा मृतदेह तिष्ठत ठेवावा लागला म्हणजेच पोलिसांचं सहकार्य नव्हतं हे उघड आहे. त्यामुळे मी कोणावरती बोटं दाखवण्याची गरज नाहीये. पोलिसांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला वागले त्याच्यावरून त्यांनी दिरंगाई केली हे स्पष्टच आहे. विद्यमान खासदाराच्या मुलाचं नाव येते, पीडित कुटुंब तसं सांगतात, मात्र त्या अनुषंगाने कुठलाही तपास होताना पाहायला मिळत नाही. तपास यंत्रणांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा मला अधिकार नाही. मला जिल्ह्याची लेक म्हणून या कुटुंबाविषयी संवेदना आहे. त्याबद्दल न्याय मिळावा कुटुंबाला हे मागण्याची मला मुभा आहे आणि लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल तर त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही माझा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. कोणाचं नाव आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे हे टेक्निकॅलिटी जे आहे या विषयाची त्याच्याशी संबंधित समिती निश्चितच त्याच्यावरती योग्य कारवाई करेल. समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, एवढंच मी कुटुंबाला सांगेन. सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये